स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। हजार लोकांमध्ये फक्त तोंड पाहून लोकांवर कारवाई केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले। काल मी एकाचा जामीन देऊन आलोय। म्हणजे ह्या ज्या दुटप्पीपणाच्या गोष्टी आहेत किंवा आंदोलनकर्त्यांमध्ये सुद्धा तोंड बघून त्या ठिकाणी कारवाई करण्याची भूमिका, ही भूमिका देखील प्रशासनाची अतिशय चुकीची आहे। पोलिसांना देखील माझं नम्र विनंती आहे की या रॅकेटमध्ये जे लोक सामील झालेले आहेत या सगळ्यांना तुम्ही कारवाई केली पाहिजेत। अनेक पोलीस अधिकारी अतिशय सक्षम आहेत, अतिशय स्वाभिमानी आहेत, परंतु काही लोक अगदी सत्तेच्या मध्यस्थी असल्यासारखं वागून लोकांना एकतर्फी कारवाई करून समाजामध्ये चुकीचा संदेश देत आहेत। ही देखील गोष्ट अतिशय भयानक आणि विचार करण्यासारखी आहे। या गोष्टीचं बाकीच्या लोकांनी देखील कोणत्याही प्रकारे समर्थन करू नये। प्रशासन हे लोकांच्यासाठी असते, समाजासाठी असते, परंतु तुम्ही जर थोडं बघून लोकांवर कारवाई करत असेल तर ही गोष्ट अतिशय गंभीर आणि निंदनीय गोष्ट आहे। त्यामुळं आता ज्या विषयासाठी आपण सगळेजण बसलेलो आहोत, विषय नंबर 1 असा आहे की आम्ही तुकारामजी मुंडे साहेब यांचं सगळ्यात पहिलं आम्ही सगळ्यांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो। आणि त्यांनी जी ही भूमिका घेतलेली आहे, त्यांनी ज्या पद्धतीने धाडसत्र चालवलेलं आहे, या सगळ्या गोष्टीला आम्ही त्यांना समर्थन देऊन भविष्य काळात जर आमची त्यांना गरज लागली तर त्यांच्या मागं, त्यांच्या टीमच्या मागं उभं राहण्याचं काम आम्ही सगळे लोक करणार आहोत। पुढच्या काळामध्ये हे जे रॅकेट आहे, माझी विनंती राहणार आहे, आम्ही सगळेजण जाऊन मुंडे साहेबांना भेटणार आहे। तुम्ही आता एखाद्या आपण जर खत घेतलं, एखादं जर आपण पेस्टिसाईड घेतलं तर त्याच्यामध्ये कोणता किती घटक आहे त्याच्यामध्ये लिहिलं जातं। त्यामुळे आमची देखील विनंती या पुढच्या काळामध्ये असणार आहे, एखाद्या डेअरीचा जर ब्रँड असेल तर त्याच्यामध्ये त्या दुधामध्ये स्निग्धांश किती आहे, त्याच्यामध्ये बाकीचं प्रोटीन किती आहे, त्याच्यामध्ये फॅट्स किती आहे, सगळ्या गोष्टी, त्याची डेन्सिटी किती आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्या पिशवीवर नमूद करणं गरजेचं आहे। आणि मुंडे साहेबांनी जे सांगितलं की बाहेर ज्या ब्रँडचं नाव आहे तोच ब्रँड आत पाहिजे, बाहेर ब्रँड एका नावाचं ना आज सगळं भेसळीचं दूध लोकांना वाटलं जातं। यासाठी आपण सगळेजण चळवळीच्या माध्यमातून आपण एकत्र आलेलो आहोत। भविष्य काळामध्ये हे जन आंदोलन आम्हाला उभं करायचं आहे। मला सांगायला अतिशय वाईट वाटतं, या परिसरामध्ये जेवढ्या दूध डेऱ्या आहेत, या डेऱ्यांच्या पाण्यामुळं, दूषित पाण्यामुळं या भागातले सगळे पाण्याचे स्रोत खराब झालेले आहेत। तुम्ही कोणत्याही आरोचं पाणी घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही लॅबमध्ये जाऊन चेक करा, एकाही सॅम्पल तुम्हाला त्याचा चांगला येणार नाही। यासाठी देखील आम्हाला पुढच्या काळामध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे। ही मी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, कारण हे स्लो पॉयझन आहे। तुम्ही बघताय लोकांना कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय। पुढच्या काळामध्ये घराघरामध्ये कॅन्सरचं पेशंट तुम्हाला आढळेल आणि अटॅकचं प्रमाण वाढत चाललंय। तुम्हाला याचं पक्षघाताचं प्रमाण वाढत चाललं आहे, पॅरालिसिसचं। आणि ह्या सगळ्यांचं मूळ जे आहे दूषित पाणी, दूषित दूध, आणि या संदर्भामध्ये संघर्ष करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत। आणि जोपर्यंत याच्यावर मार्ग निघत नाही, जोपर्यंत याच्यावर 100% पर्याय निघत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही। धन्यवाद।